नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पाहिला, 1.2 पाहिला. आपला या ठिकाणी जॉमेट्रीचा सिमिलॅरिटी हा पहिला चॅप्टर चालू आहे. त्याच्यामध्ये आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रॅक्टिस सेट 1.3 हा अतिशय सोपा भाग आहे. ज्या प्रकारे आपण 1.1 पाहिला, 1.2 पाहिला, त्याच प्रकारे आता आपण 1.2, 1.3 देखील बघणार आहोत. खरं पाहता हे जो काही जॉमेट्रीचा भाग आहे बेटा, ह्या जॉमेट्रीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला केवळ काही नियम लक्षात घ्यावे लागतात, थेरम लक्षात घ्यावे लागतात, अँगल लक्षात घ्यावे लागतात. आता 1.3 हा प्रॅक्टिस सेट बऱ्यापैकी आपण मगाशी पाहिलं होतं पहिल्या इंट्रोडक्शनच्या भागामध्ये, थेरममध्ये ए टेस्ट काय असते, एस एस टेस्ट काय असते, एस टेस्ट काय असते, ए टेस्ट काय असते. तर हाच सिमिट्रीचा भाग आपल्याला याच्यामध्ये या प्रॅक्टिस सेटमध्ये उपयोगाला करून घ्यायचा आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, रेडी राहा. आपल्याला या ठिकाणी 1.3 प्रॅक्टिस सेट बघायचा आहे. एक एक प्रश्न बघणार आहोत, ते सोल्युशन बघणार आहोत, कशा पद्धतीनं आपला हातामध्ये पेन ठेवायचा आहे, काय कशा एक एक स्टेप आपण पुढे जातोय, हे प्रत्येक गोष्ट या ठिकाणी बघायची. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस करायचे, हातामध्ये लक्षात घ्यायचंय, अंडरस्टँड करायचंय. चला या ठिकाणी लक्ष द्या. आपण चॅप्टर नंबर पहिला सिमिलॅरिटी हा भाग बघत आहोत. चॅप्टर नंबर पहिला सिमिलॅरिटी, त्याच्यातला प्रॅक्टिस सेट आपला चाललेला आहे 1.3 प्रॅक्टिस सेट आपला चाललाय विद्यार्थी मित्रांनो. 1.3 प्रॅक्टिस सेट, त्यातला पहिला प्रश्न असा आहे, इन फिगर 1.55 ही फिगर आहे, फिगरचा नंबर आहे तो ABC इज इक्वल टू 75 डिग्री. हा जो आहे ABC हा आहे 75 डिग्री आणि EDC आहे 75 डिग्री. बघा, EDC हा E हा D आणि C हा ABC 75 डिग्री, हा EDC हा 75 डिग्री. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ABC आहे 75 डिग्री, EDC आहे 75 डिग्री. स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट ऑल्सो राइट द सिमिलॅरिटी ऑफ दिस टू ट्रायंगल बाय प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. काय म्हणलंय त्यांनी? स्टेट करा म्हणलंय टू ट्रायंगल्स विच सिमिलर अँड बाय विच टेस्ट. हे टू ट्रायंगल्स कशाने सिमिलर आहेत आणि कोणत्या टेस्टने सिमिलर आहेत ते सांगा म्हणलंय. आणि दिस टू ट्रायंगल्स बाय अ प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. आता या ठिकाणी अँगल सांगितलं आपल्याला ABC आणि EDC हा 75 डिग्री आहे, हा 75 डिग्री आहे. पोरो लक्ष द्या इथं. आता आपण म्हणूयात इथं इन ट्रायंगल DCE अँड ट्रायंगल BCA, इन ट्रायंगल DCE, इन ट्रायंगल DCE, इन ट्रायंगल DCE आणि इन ट्रायंगल DCE आणि इन ट्रायंगल BCA, इन ट्रायंगल BCA. बघा बेटा, इन ट्रायंगल DCE आणि इन ट्रायंगल BCA, इन ट्रायंगल BCA, त्याच्यामध्ये अँगल CDE कॉन्करंट टू अँगल CBA, अँगल CDE, अँगल CDE कॉन्करंट, अँगल CDE कॉन्करंट टू अँगल CBA, अँगल CBA. हा CDE आणि CBA या ट्रायंगलमध्ये, कोणत्या ट्रायंगलमध्ये? DCA आणि BCA या ट्रायंगलमध्ये अँगल CDE कॉन्करंट टू अँगल CBA ईच ऑफ 75. हा 75, हा 75 या ट्रायंगलमध्ये. त्याच्यानंतर पुढे म्हणले अँगल DCA कॉन्करंट टू BCA, अँगल DCA, अँगल DCA, अँगल DCA, अँगल DCA, अँगल DCA. बघा, अँगल DCA कॉमन अँगल आहे DCA आणि BCA मध्ये. बघा, अँगल DCA कॉन्करंट टू अँगल BCA. लक्षात येते का याच्यामध्ये? इथं काय सांगितलंय त्यांनी? ह्याच्यामध्ये लक्षात येते का विद्यार्थी मित्रांनो? लक्षात घ्या बेटा, काय सांगितलंय त्यांनी? अँगल DCE, अँगल DCE, अँगल DCE आणि BCA. अँगल DCE हा जो आहे या ठिकाणी ए नाही आहे, या ठिकाणी ई लक्षात घ्या. अँगल DCE, अँगल DCE, हे बघा, अँगल DCE, अँगल DCE कॉन्करंट टू BCA, कॉन्करंट टू BCA. कळलं? लक्षात आलं? DCE आणि BCA हा जो आहे हे दोन्ही कॉन्करंट आहे, कॉमन अँगल आहेत. लक्षात आलं? 75 झालं, कॉमन अँगल झालं. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो? ट्रायंगल DCE, ट्रायंगल DCE, ट्रायंगल DCE या ठिकाणी ट्रायंगल DCE, दिस टू ट्रायंगल बाय प्रॉपर 1-1-2 similar, triangle DCE similar to triangle BCA
बाय ए ए टेस्ट, ट्रायंगल DCE आणि सिमिलर टू BCA हा कशाने आहे, बाय ए टेस्टने आहे. ठीक आहे, ए टेस्ट म्हणजे अँगल टेस्ट आहे या ठिकाणी 75 ची. कळलं सर्वांना. आपण आन्सरमध्ये काय लिहिलंय, पहिल्यांदा इन ट्रायंगल DCE अँड BCA, इन ट्रायंगल DCE अँड BCA. बघा, इन ट्रायंगल DCE आणि ट्रायंगल BCA, ट्रायंगल DCE आणि BCA या ट्रायंगल मध्ये विद्यार्थी मित्रांनो, DCE आणि BCA मध्ये अँगल CDE ह्याला काय म्हणूया आपण, कॉन्करंट टू अँगल CBA कुठे गेलं, हे बघा CB आणि A हे आलं ईच ऑफ 75 डिग्री. आणि ह्याच्यानंतर DCE आणि BCA बघा, हा जो C आहे हा कॉमन अँगल घेतला मी, DCE आणि BCA. हा C डबल इथे येतोय का नाही, हे बघा हा C आणि C डबल येतोय, त्याला मी कॉमन अँगल म्हणला. त्याच्यामुळे या ठिकाणी ट्रायंगल DCE इज सिमिलर टू BCA, ट्रायंगल DCE सिमिलर टू BCA, ट्रायंगल DCE सिमिलर टू BCA, ट्रायंगल DCE सिमिलर टू BCA. हाच आहे DCE सिमिलर टू BCA. ह्या कॉमन अँगललाच या ठिकाणी सिमिलर म्हणलं बाय ए टेस्ट. 2-3 स्टेपचाच आन्सर आहे, अवघड काही नाहीये. लक्षात आलं. ट्रायंगल कोणता सिलेक्ट करायचा, हा ए टेस्टने दाखवायचा आहे आपल्याला सिमिलर आहे म्हणून. पहिला प्रश्न लक्षात आला बेटा. चला, खूप छान. याच्यानंतर आता सेकंड प्रश्न आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. दुसरा प्रश्न काय पोरो लक्षात घ्या. दुसरा प्रश्न खूप सोपा आहे. आर द ट्रायंगल्स इन फिगर 1.56 सिमिलर इफ यस बाय विच टेस्ट. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का बघायचे आपल्याला. हे दोन ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल टाइप दिसतात. हा हे जे दोन ट्रायंगल आहेत बेटा, हे जे दोन ट्रायंगल आहेत, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का ते आपल्याला बघायचे. लक्षात घ्या रे. आता बघा, ही साइड आहे PQ, ही आहे QR आणि ही आहे PR. ही आहे LM, हा MN, LN. फक्त काय बेटा, फक्त हे काय, फक्त ह्याचा इथं बदल आहे. इथं 6 आहे, इथं 3 आहे, इथं 10 आहे, इथं 8 आहे, इथं 5 आहे, इथं 4 आहे. ठीक आहे. मग मी काय म्हणलं या ठिकाणी, पहिल्यांदा मी घेतलं PQ आणि LM, PQ अपॉन LM, बरोबर आहे. PQ अपॉन LM किती घेतलं बेटा, PQ किती घेतलं 6, हा PQ 6 घेतलं. LM किती घेतलं 3, 6/3 म्हणजे किती 3 दोन्ही 6, 3 1 3, 2/1 ह्याला पहिलं मानलं. पुन्हा त्याच्यानंतर मी QR आणि MN घेतलं. हा QR अपॉन MN, हा QR अपॉन MN इज इक्वल टू काय केलं बेटा त्याला 8/4. याला 4 दोन्ही 8 आणि 4 1 4, 2/1. याला आपण म्हणलं 2, याला पहिलं आणि याला दुसरं, बरोबर आहे. आणि पुढे आपण काय म्हणलं PR अपॉन LN, PR अपॉन LN म्हणजे ही साइड अपॉन ही साइड, ही साइड अपॉन ही साइड आणि ही साइड अपॉन ही साइड. मग या ठिकाणी PR अपॉन LN केलं 10/5. व्हॅल्यू तिथं दिलेल्या आहेत, त्याला पहिली दुसरी मानली. हे तिन्हीचे आन्सर काय येतात बेटा 2/1. या ठिकाणी तिन्हीचे आन्सर 2/1 येतात. पहिल्यांदा याच्यामध्ये फक्त त्यांनी म्हणलंय सिमिलर आहेत का ते सांगा म्हणले, बरोबर आहे. सिमिलर आहेत का पोरो, त्यांनी काय म्हणले सिमिलर आहेत का एवढंच सांगा म्हणलंय. मग तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता हे आणि हे आणि हे आणि हे अशा पद्धतीने लिहू शकता. 1/2 येतं आन्सर. PQ बाय LM या ठिकाणी 1/2 येतं. लक्षात आलं का याच्यामध्ये कशा पद्धतीने येतं. हा बघा, म्हणजे या ठिकाणी इन ट्रायंगल PQR अँड LMN PQ अपॉन हा इज इक्वल टू हा आहे PQ अपॉन LM, QR अपॉन MN, PR अपॉन LN. हे आपण काय म्हणलं इथं 1 2 3 पासून म्हणलं. त्याच्यामुळं ट्रायंगल या ठिकाणी म्हणा, या ठिकाणी ट्रायंगल PQR आणि LMN हे सिमिलर आहेत. ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल LMN हे कुठल्या टेस्ट नुसार आहे. तिने टेस्ट विचारली बाय यस टेस्ट, साइड टेस्ट. ही जी SS टेस्ट आहे, हा साइड पोरो कळालं का. अरे बाबा किती सोपं आहे मला सांग. काय याच्यामध्ये ही साइड घेतलास, ही साइड घेतलास, त्याच्यामध्ये आन्सर सगळ्याचे 2/1 आलं. आणि तुला लक्षात आलं कोणती टेस्ट आहे बेटा, ही SSS टेस्टनी हा ट्रायंगल इक्वल टू म्हणजे ट्रायंगल PQR सिमिलर आहे कशाशी, ह्या ट्रायंगलशी. एवढंच आपल्याला दाखवायचं होतं. पोरांनो कळालं का. अरे बाबा
बाबा लक्षात घे, ए बेटा लक्षात घे, समोर बघ, लक्षात आलं पाहिजे. किती सोपं आहे रे, मला सांगा बरं. काहीतरी अवघड आहे का याच्यामध्ये? विद्यार्थी मित्रांनो, काही अवघड नाहीये याच्यामध्ये. कळलं सर्वांना? अगदी सोपा भाग या ठिकाणी सांगितलाय. ओके, लक्षात आलं सर्वांना? सेकंड क्वेश्चन लक्षात आला? चलो, व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन घ्या बेटा. नेक्स्ट क्वेश्चन लक्षात घ्या. काय म्हणलाय हा क्वेश्चन? ॲज शोन इन द फिगर, two poles of height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. बघा, two poles of a height 8 meter and 4 meter. ह्या ठिकाणी टू पोल्स आहेत. इथे ये आहे, हे ए सी बी आणि पी आर क्यू. ए सी आणि पी आर हे दोन पोल आहेत. फिगर ऑलरेडी दिलेली आहे, फिगर ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे बेटा, फिगर ऑलरेडी दिलेली आहे. एक 8 मीटरचा पोल आहे आणि एक 4 मीटरचा पोल आहे बेटा. लक्षात आलं? टू पोल्स ऑफ हाईट 8 मीटर आणि 4 मीटर. बघा बेटा, हा 8 मीटर आणि 4 मीटर आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाइट इज 6 मीटर. बघा, लहान याची जी आहे, लहान पोलची हाईट जी आहे 4 मीटर वाली, त्याची शॅडो 6 पडलेली आहे. ठीक आहे, 6 पडलेली आहे. स्मॉलर पोल ड्यू टू सनलाइट इज 6 मीटर. देन हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ बिगर पोल ऍट द सेम टाइम. बेटा, या ठिकाणी त्यांनी काय म्हणलंय पोरो, लक्षात घ्या. हे हा जो पोल आहे, हा एक लहान पोल हाईट वाला आहे 4 आणि हा 8 वाला आहे. तर लहान पोलची शॅडो 6 पडली आहे आणि ह्याची यक्स दिली आहे. तर बेटा, हा यक्स फाइंड करायचा आहे. लक्षात आलं? तर यांनी काय म्हणले? 6 मीटर. देन हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ बिगर पोल ऍट द सेम टाइम. तर याच वेळी ह्या एक्स किती येईल एवढं सांगायचंय. आपण काय म्हणलं या ठिकाणी बेटा? पी आर अपॉन ए सी, पी आर अपॉन ए सी. याला ही साइड, याला ही साइड. अरे बाबा लक्षात घे, ए पोरा लक्षात घे. सोल्युशन म्हण. पी आर अपॉन ए सी इज इक्वल टू क्यू आर अपॉन बी सी. पी आर अपॉन ए सी इज इक्वल टू क्यू आर अपॉन बी सी. पी आर अपॉन ए सी इज इक्वल टू क्यू आर अपॉन बी सी. पी आर अपॉन ए सी इज इक्वल टू क्यू आर अपॉन बी सी. जॉमेट्री असं मनामध्ये बसलं पाहिजे बेटा. जॉमेट्री शिकताना असं मन आपलं हे झालं पाहिजे. पी आर अपॉन ए सी इज इक्वल टू क्यू आर अपॉन बी सी. बेटा, पी आर अपॉन ए सी इज इक्वल टू क्यू आर अपॉन बी सी. या ठिकाणी त्याला काय म्हणलं मी? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रोपोर्शन. corresponding sides of similar triangle are in proportion. Corresponding sides of similar triangle are in proportion. Corresponding sides of similar triangle are in proportion. बेटा, काय म्हणलंय या ठिकाणी? Corresponding sides of similar triangle are in proportion. हे corresponding side, अरे बाबा हे corresponding side, अरे बाबा हे corresponding side are in proportion of काय म्हणलंय? Corresponding sides of similar triangle, corresponding sides of similar triangle are in proportion. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण हे रिझन दिलं आणि हे लिहिलं. अरे पी आर किती आहे? 4 आहे. अरे ए सी किती आहे बेटा? 8 आहे. अरे क्यू आर किती आहे? 6 आहे. बी सी तर काढायचं एक्स आहे. एक्स बाजूला काढ, एक्स बाजूला काढ. एक्सच्या अपोजिटचं डिनॉमिनेटरला लिही. इथं व्हॅल्यू असलेल्या 8 आणि 6 न्यूमरेटरला लिही. अरे बाबा, एक्स बाजूला काढला, एक्सच्या अपोजिटचा 4 डिनॉमिनेटर लिहिला, 8 × 6 वरती लिहिलं. हा येतो 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 6 × 2 = 12. एक्स आला 12 बेटा. द लेंथ ऑफ शॅडो बी सी आपण म्हणायचं या ठिकाणी द लेंथ ऑफ shadow of long pole will be 12 meter at the same time. अरे बाबा, या ठिकाणी x ची व्हॅल्यू 12 आली, त्याला शब्दामध्ये लिहिलं. किती सोपं आहे मला सांग. अरे करस्पॉन्डिंग ट्रायंगलच्या साइड्सच्या प्रोपोर्शन मध्ये असतात. त्याच्यामुळे पी आर आणि ए सी हा क्यू आर आणि बी सी. अरे बाबा, सोपं आहे का नाही? अरे खूप सोपं आहे. थोडंसं थोबाड इकडे बघ, तुझं तोंड इकडे लक्षात ठेव. मुलं जॉमेट्रीला का घाबरतात माहिती नाही. आज एवढ्या सिंपल पद्धतीने मी सांगतोय, एक एक स्टेप समजावून सांगतोय, एक एक गोष्ट तुमच्या अशी मनामध्ये गेली पाहिजे, डायरेक्ट थेट तुमच्या मनामध्ये जॉमेट्री बसलं पाहिजे, असं प्रत्येक गोष्ट बेटा मी सांगतोय. त्यामुळे एक तर कॉन्सन्ट्रेशन देऊन बघा बेटा. लक्षात आलं? भाग कळला बेटा? खूप साधा आणि सिंपल पद्धतीने समजून सांगितलाय. ठीक आहे, क्वेश्चन कळला? तिसरा क्वेश्चन कळला. आता आपल्याला याच्यानंतर चौथा क्वेश्चन घ्यायचा आहे. पोरांनो लक्ष द्या बेटा, याच्यानंतर आता आपल्याला चौथा क्वेश्चन घ्यायचा आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट चौथा क्वेश्चन घ्या. काय रे चौथा क्वेश्चन? चौथा क्वेश्चन बघा बेटा. चौथा क्वेश्चन काय? फिगर दिलेली आहे क्वेश्चन मध्ये. चौथा क्वेश्चन आहे इन ट्रायंगल एबीसी, AP perpendicular to BC,
इन ट्रायंगल ABC, या ABC मध्ये हा AP परपेंडिक्युलर मध्ये 90 डिग्री कशाला केलाय, BC या बेसला. इन ट्रायंगल ABC, AP परपेंडिक्युलर टू BC, BQ परपेंडिक्युलर टू AC. अरे बाबा हा AP इथून परपेंडिक्युलर आहे आणि हा BQ परपेंडिक्युलर आहे AC ला, हा BQ परपेंडिक्युलर आहे AC ला. ठीक आहे सर, कळलं. आपल्याला प्रूफ काय करायचं मग या ठिकाणी, प्रूफ काय करायचंय, देन प्रूफ दॅट ट्रायंगल CPA सिमिलर टू ट्रायंगल CQB. ट्रायंगल CPA आणि CQB, CPA आणि CQB. बेटा हा CPA हा P पण 90 डिग्री आहे, हा CPA आणि CQB हा CQB हे दोन्ही सिमिलर आहेत ते प्रूफ करायचे आहेत. आपल्याला या ठिकाणी BQ दिले 8, BC दिले 12, देन फाइंड AC पण आपल्याला काढायचंय, आपल्याला हे AC पण काढायचंय. ठीक आहे बेटा, काढूयात. लक्षात घ्या, इन ट्रायंगल CPA अँड CQB, इन ट्रायंगल CPA आणि CPA आणि CQB जे आपल्याला बघायचे, CPA पोरो इकडे बघा, CPA आणि CQB, इन ट्रायंगल CPA आणि CQB, अँगल CPA आणि अँगल CQB इच ऑफ 90. पोरो ह्या ट्रायंगल मध्ये CPA आणि CQB मध्ये हा अँगल CQB आणि अँगल CPA हा 90 आहे का नाही इच. हा अँगल Q आणि अँगल P 90 आहे का नाही, त्यालाच मी CPA आणि CQB म्हणलं. या ठिकाणी अँगल CPA आणि अँगल CQB हा इच ऑफ 90 आहे, त्यामुळे कॉन्करंट म्हणला. त्याच्यानंतर पुढे काय बेटा, अँगल ACP आणि अँगल ACP कॉन्करंट टू अँगल BCQ, अँगल ACP कॉन्करंट टू BCQ, अँगल ACP आणि BCQ. बघा अँगल AC हा C कॉमन येतोय, बघा इथं हा कॉमन येतोय, बरोबर आहे. ACP आणि BCQ बरोबर आहे. अँगल ACP कॉन्करंट टू अँगल BCQ कॉमन अँगल आहे, हा C कॉमन आला एकदा, बरोबर आहे. ACP आणि BCQ. ठीक आहे, कळलं सर्वांना, ACP आणि BCQ कॉमन अँगल आला. त्याच्यामुळं हा जो आहे ट्रायंगल CPA आणि CQB, त्यामुळे ट्रायंगल CPA आणि CQB बरोबर, CQB हा CPA आणि CQB हा इथला 90 हे दोघं सिमिलर आहेत बाय AA टेस्ट. अरे बाबा ते सिमिलर कशामुळे आहेत, AA टेस्ट मुळे सिमिलर आहेत, अँगल टेस्ट मुळे आहेत, AA टेस्ट मुळे सिमिलर आहेत. त्यामुळे मी लिहिलं इथं CPA सिमिलर टू CQB बाय AA टेस्ट. हा या ठिकाणी कॉमन अँगल AA टेस्ट मध्ये कोणता रे, अरे बाबा आधी 90 डिग्री. अरे बाबा इथं लक्षात घे, हे 90 आणि हा C वाला कॉमन, दोन अँगल मिळत आहेत. हा 90 वाला बघा इच ऑफ 90, हा CPA आणि हे ह्या ट्रायंगल मध्ये, त्याच्यामुळे आपण CPA आणि CQB म्हणलं AA टेस्ट. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आपण म्हणलं CPA आणि CQB झालं की म्हणा AP अपॉन BQ. हे बघा हा AP अपॉन BQ बरोबर आहे. AP म्हणजे हा इथला ह्या ट्रायंगल मधला हा परपेंडिक्युलर तेवढाच असेल का नाही, म्हणून AP अपॉन BQ करा. AP अपॉन BQ इज इक्वल टू AC अपॉन BC इज इक्वल टू हा परपेंडिक्युलर आणि हा परपेंडिक्युलर इथे घ्यायचा आहे का खाली एक, AP अपॉन BQ आणि AC अपॉन BC हा बेस करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रोपोर्शनल. हे करस्पॉन्डिंग ट्रायंगल मध्ये ह्याच्यामध्ये दोन ट्रायंगल आहेत बेटा, हे लक्षात ऑब्झर्व कर. हा इथून परपेंडिक्युलर असा एक आहे, हा असा एक आहे, बरोबर आहे. लक्षात आलं, इथे एक अँगल आहे, इथे एक अँगल आहे आणि हा कॉमन अँगल आहे. आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो हे AP अपॉन BQ आपल्याला त्यांनी काय सांगितलं होतं, फाइंड AC सांगितलं होतं. म्हणून आपण AP अपॉन BQ आणि AC अपॉन BC हा बेस आणि हा लंब ह्याला परपेंडिक्युलर ह्याची व्हॅल्यू
व्हॅल्यू ठेवा बेटा, एपी आणि बी क्यू, एपी आणि बी क्यू, एपी ची व्हॅल्यू 7, बी क्यू ची व्हॅल्यू 8 आणि एसी काढायचे आपल्याला आणि खाली जे बीसी ची आहे बेटा 12 आहे. अरे बाबा हा एसी च्या अपोजिटचं, एसी बाहेर काढ, 8 खाली घे, 7 आणि 12 न्यूमरेटरला गुणाकार कर, 7 × 12, एसी इथं 8 इथं. बेटा किती येतं या ठिकाणी, 12 7 84, 12 7 84, 8 ने भाग घाल. अरे बाबा 8 ने भाग घाल, 8 ने भाग घाल, 8 ने भाग घातल्यानंतर आन्सर येतं AC इज इक्वल टू 10.5, AC इज इक्वल टू 10.5. अरे किती सोपं आहे, किती सोपं आहे. ए टेस्टनी ते सिमिलर आहे म्हणून सांगितलं, प्रूफ केलं CPA सिमिलर टू CQB बाय ए टेस्ट आणि हे आपल्याला AP आणि BQ आणि BC दिले. AC काढायचे, AP अपॉन BQ, AP अपॉन, हे बघा हा AP गिवन मध्येच आहे, BQ त्याच्या खाली लिहा, हे AP, हा AP आणि BQ. सर हे कसं मनानं लिहायचं, अरे इथंच दिले ना गाढवा, AP अपॉन BQ हे दिलं इज इक्वल टू AC काढायचे, AC कुठं आहे, हा AC आणि हा BC. ह्यालाच आपण म्हणलं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रपोर्शन, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रपोर्शन. अरे किती सोपं आहे, किती सोपं आहे मला सांग, परत एकदा बघ, 2-3 वेळेस बघ. सिमिलॅरिटी म्हणजे सिमिलॅरिटी, तिथं काय सिमिलर आहे, ए टेस्ट सिमिलर आहे का साईड आहे हे लक्षात घे. किती सोपा टॉपिक आहे, लक्षात घ्या. बाळांनो 2-3 वेळेस बघायचंय तुम्हाला, हे लक्षात आलं बेटा. या ठिकाणी एसी ची व्हॅल्यू काढली याच्यामध्ये, चला डेफिनेटली खूप छान लक्षात आलं मुलांना लक्षात. काय डिफिकल्ट आहे का बेटा मला सांगा बरं याच्यामध्ये, काही सुद्धा डिफिकल्ट नाहीये, काही सुद्धा डिफिकल्ट नाहीये. चला आता याच्यानंतर आता 5वा क्वेश्चन बघायचा बेटा. 5वा क्वेश्चन बघा, ए पोरो 5वा क्वेश्चन. इन ट्रॅपेझियम PQRS, हा ट्रॅपेझियम आहे PQRS, इन ट्रॅपेझियम PQRS साइड PQ पॅरलल टू साइड SR. ए पोरो हा PQRS ट्रॅपेझियम आहे, ही PQ अपॉन SR हा पॅरलल म्हणतंय, ठीक आहे. पुढे काय, AR इज इक्वल टू 5AP. अरे बाबा AR कुठे, हा AR म्हणजे कुठे आहे, हा AR, हा सेंटरचा पॉइंट A आहे, हा AR म्हणजे 5AP. AP कुठे, हा AP चे 5 वेळेस केल्यानंतर हा AR होतो, म्हणजे AP इज इक्वल टू AR इज इक्वल टू 5AP, AS इज इक्वल टू 5AQ, AS इज इक्वल टू 5AQ. हा AS जो आहे बेटा, हा AS आहे 5AQ, हा AR आहे 5AP. बर चला लक्षात आलं. देन प्रूव्ह दॅट SR इज इक्वल टू 5PQ, SR इज इक्वल टू 5PQ. अरे बेटा हे त्या ठिकाणी पॅरलल आहेत, हे 5PA म्हणजेच AR होते, त्याच्यानंतर 5AQ म्हणजेच AS होते, तर आपल्याला 5PQ म्हणजे SR दाखवायचे, SR म्हणजेच 5PQ हे दाखवायचे, प्रूफ करायचे. मग कसं करायचं लक्षात ठेव, महत्वाचा प्रश्न आहे सिमिलॅरिटी मध्ये. काय करायचंय बेटा, प्रूफ म्हणायचं. साइड PQ पॅरलल टू साइड SR, जे गिवन मध्ये आहे PQ पॅरलल टू SR ते लिहिलं पहिल्यांदा. साइड PQ पॅरलल टू SR, साइड PQ पॅरलल टू SR, साइड PQ पॅरलल टू SR. पुढे गिवन मध्ये जे आहे तेच लिहिलं. साइड PQ पॅरलल टू SR, साइड PQ पॅरलल टू साइड SR, साइड PQ पॅरलल टू साइड SR अँड लाईन QS इज अ ट्रान्सव्हर्सल. अरे बाबा या ठिकाणी हे PQ पॅरलल टू SR आहे आणि हा QS याचा ट्रान्सव्हर्सल आहे. ट्रान्सव्हर्सल म्हणजे अशी लाईन आहे इथून, ठीक आहे. हा PQ आणि SR हा या ठिकाणी काय म्हणूयात आपण, हा त्या पॅरलल आहे आणि हा पॅरलल असा एक ट्रान्सव्हर्सल याचा QS आहे. लक्षात आलं, लाईन QS इज अ ट्रान्सव्हर्सल, साइड PQ. ट्रान्सव्हर्सल म्हणजे असा त्याला छेदतो ह्या दोघांमध्ये, बरोबर आहे. पण हा इथून जो आहे हा दोघं ह्याला पॅरलल आहेत, PQ आणि SR पॅरलल, QS या ठिकाणी लाईन QS इज अ ट्रान्सव्हर्सल. त्याच्यामुळे देअरफॉर अँगल PQS इज कॉन्करंट टू RSQ. अँगल PQS बघा, अँगल PQS, ए पोरो अँगल बघा, PQS. अँगल कुठे निघतो, Q ला निघतो, PQ मधला अँगल धरायचा, अँगल PQS इज सिमिलर टू RSQ. बघा अँगल PQS इज सिमिलर टू RSQ. हे बघा हा अँगल आणि हा अँगल. अरे बेटा हे अल्टरनेट अँगल आहे, इथं वरच्या साईडला, इथं खालच्या साईडला, इथं वरच्या साईडला, इथं खालच्या साईडला. हा अँगल PQS, हा अँगल PQS सिमिलर काय म्हणूयात आपण, कॉन्करंट टू अँगल RSQ. का कॉन्करंट होतो,
पी क्यू यस आणि आर एस क्यू का होतो बेटा? हा क्यू आणि यस अल्टरनेट अँगल आहेत बेटा, हा क्यू आणि यस अल्टरनेट अँगल आहेत. कळलं सर्वांना? हा क्यू आणि यस अल्टरनेट अँगल आहेत. लक्षात आलं का? अल्टरनेट अँगल लक्षात आलं का? पी क्यू यस आणि आर एस क्यू हे या ठिकाणी अल्टरनेट अँगल्स आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी देअरफॉर हे अल्टरनेट अँगल म्हणा. त्याच्यानंतर दॅट इज पी क्यू ए इज कॉन्करंट टू आर एस ए. पी क्यू ए इज कॉन्करंट टू आर एस ए. पी क्यू ए इज कॉन्करंट टू आर एस ए. हा बघा पी क्यू ए, म्हणून या ठिकाणी आपण पी क्यू एस म्हणत होतो, आता पी क्यू ए म्हणा. दॅट इज ह्याला आपण असं पण म्हणू शकतो पी क्यू ए आणि आर एस ए. बरोबर आहे? पी क्यू ए आणि आर एस ए त्याला असं पण म्हणू शकतो, म्हणजे याला आपण असं पण म्हणू शकतो, ह्या यसच्या जागी ए म्हणजे ह्या यसच्या जागी ए पण म्हणू शकतो. पी क्यू ए आणि आर एस जे क्यू म्हणत होतो आर एस ए असं पण म्हणू शकतो. ठीक आहे? त्याला दॅट इज त्याला आपण म्हणू शकतो क्यू ए एस. बरोबर आहे? हा क्यू ए एस, हा क्यू ए एस, ह्या क्यू ए एस मध्ये हे तयार झालं पी क्यू ए आणि आर एस ए. हा क्यू ए एस तयार पहिला झाला तयार. त्याच्यानंतर इन ट्रायंगल दॅट इज इन ट्रायंगल पी क्यू ए अँड ट्रायंगल आर एस ए. पी क्यू ए आणि आर एस ए बघा, इन ट्रायंगल पी क्यू ए आणि आर एस ए. पी क्यू ए आणि आर एस ए काय बेटा? पी क्यू ए आणि आर एस ए. इन ट्रायंगल पी क्यू ए आणि आर एस ए अँगल पी क्यू ए इज कॉन्करंट टू आर एस ए फ्रॉम वन. हा फ्रॉम वन मधून आपण अल्टरनेट पी क्यू ए. बरोबर आहे? पी क्यू ए आणि आर एस ए हे तर आपण बघितलंच होतं. हे ट्रायंगल बघा, हे इथं आपण पी क्यू ए आणि आर एस ए मध्ये आपल्याला हे दोन अँगल्स माहितीच आहेत, कॉन्करंट आहेत. पी क्यू ए आणि अँगल पी क्यू ए हा क्यू आणि यस, हा क्यू आणि यस हा अल्टरनेट अँगल आहे ना, त्यामुळे आपण काय म्हणलो पी क्यू ए आणि आर एस ए ऑलरेडी या ठिकाणी कॉन्करंट आहे. फ्रॉम वन मध्ये आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर अँगल पी ए क्यू कॉन्करंट टू आर ए एस. पी ए क्यू बघा, पी ए क्यू आणि आर ए एस हा काय येतो? अपोजिट येतो का नाही? आता अपोजिट कसा? हा झाला अल्टरनेट अँगल. ह्या प्रश्नामध्ये अल्टरनेट अँगल समजून घ्या. हा अल्टरनेट अँगल आहे पी क्यू एस आणि आर एस क्यू. बरोबर आहे? हा इथला आणि इथला, हा इथे एक आणि इथे एक, हा अल्टरनेट अँगल. आता अपोजिट अँगल कोणता? पी ए क्यू आणि एस ए आर. त्याला आर ए एस पण म्हणतो. अँगल पी ए क्यू आणि कॉन्करंट टू अँगल आर ए एस वर्टिकली अपोजिट. हे काय तर वर्टिकली अपोजिट आहेत बेटा. हा पी ए क्यू आणि आर ए एस हा इकडून असा वर्टिकली अपोजिट आहेत म्हणा. आणि त्याच्यानंतर वर्टिकली अपोजिट आहेत म्हणल्यानंतर ट्रायंगल पी क्यू ए सिमिलर टू काय म्हणूया तिथं? एक सेकंद. आता इथं म्हणा तुम्ही ट्रायंगल पी क्यू ए आपल्याला प्रूफ काय करायचं होतं? ट्रायंगल पी क्यू ए सिमिलर टू ट्रायंगल आर एस ए. पी क्यू ए सिमिलर टू आर एस ए. आपण हे घेतलं ट्रायंगल पी क्यू ए सिमिलर टू आर एस ए. हा पी क्यू ए आणि आर एस ए. पी क्यू ए आर एस ए हा आपण काय म्हणला? बाय ए टेस्टनी सिमिलर आहे. आणि त्याच्यामध्येच आपण काय घेतलं? हा पी क्यू ला ह्याच्यामध्ये पी क्यू ला आर एस अपोजिट, पी क्यू ला आर एस. ए क्यू ला काय भेटतं बेटा? ए क्यू ला ए एस किंवा एस ए. ए क्यू ला ए एस आणि एस ए. आणि ए पी ला काय घेतलं बेटा आपण? ए पी ला ए आर. हा बघा, हा ए पी ला हा ए आर. कळलं का इथं कसं घेतलं? हे बघा, हे ए पी क्यू ए आणि आर एस ए. हा पी क्यू ए आणि आर एस ए हे आपण सिमिलर दाखवले बाय ए टेस्टनी. हे दोन अल्टरनेट अँगल आणि वर्टिकल अपोजिट हे जे आहे तिथं फक्त हे अँगल दाखवायचे. पी क्यू ए आणि आर एस ए हे इथला एक अपोजिट आणि इथला अल्टरनेट आणि इथला अल्टरनेट आणि ह्याला हा अपोजिट. त्याच्यामुळं ए टेस्टनी हे सिमिलर आहे म्हणून सांगा. आणि त्याच्यानंतर हा पी, आता ह्याच्यामध्ये काय काढायचं बघा, इथं ट्रायंगल पी क्यू ए आणि आर एस ए ला हा पी क्यू अपॉन आर एस, हा पी क्यू अपॉन आर एस, पुन्हा क्यू ए अपॉन एस ए, क्यू ए अपॉन एस ए. त्याच्यानंतर हा ए आणि पी, इथला ए आणि पी ए किंवा ए आर. बघा, ए पी आणि ए आर, हा ए पी आणि ए आर या ठिकाणी घेतलं. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रोपोर्शनल. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रोपोर्शनल ह्याला आपण दुसरा नंबर म्हणला. आणि मग या ठिकाणी मी काय म्हणलं? ए आर इज इक्वल टू आपल्याला त्यांनी प्रश्नामध्ये दिलंय ए आर इज इक्वल टू 5 AP.
AR इज इक्वल टू 5AP गिवन मध्ये दिलंय AR इज इक्वल टू 5AP. मी काय म्हणलं ह्याला 3 नंबर म्हणलं आणि पुट करायचंय जे इथं आपण दिलं होतं PQ अपॉन SR AQ अपॉन AS AP अपॉन इथं काय होतं बेटा AR होतं. AR च्या जागी मी 5AP ठेवलं, AR च्या जागी मी 5AP ठेवलं. हा इथं PQ ला PQ SR ला SR AQ ला AQ AS ला AS AP ला. या ठिकाणी मग काय येणार बेटा हा AP कट हा AP कट 1/5 आलं. हा AP कट हा AP कट हा 1/5 इथं लास्ट राहतो. आणि मग या ठिकाणी मी काय म्हणतो PQ अपॉन SR किती होतं बेटा PQ अपॉन SR 1/5. हे दोन्ही पण सगळंच 1/5 आलं ना, म्हणून या ठिकाणी ह्याला 4th नंबर म्हणला. PQ अपॉन SR 1/5 फ्रॉम 4 म्हणलं. त्यामुळे या ठिकाणी एक लक्षात घ्या PQ इज इक्वल टू SR इज इक्वल टू ह्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. SR इंटू 1 नुसतं SR राहतं. SR इज इक्वल टू 5PQ SR इज इक्वल टू 5PQ हेच आपल्याला या ठिकाणी सांगायचं होतं. सो प्रूफ दॅट SR इज इक्वल टू 5PQ. कळलं का पोरो? अल्टरनेट अँगल्स हे बघा PQ हे जे आहे या ठिकाणी हा PQ हा बेटा लक्षात घ्या हा PQ आणि हा S आणि हा R हा PQ S बरोबर आहे. हा PQS आणि RSQ हा S आणि इथला Q अल्टरनेट अँगल आणि PAQ आणि SAR हे वर्टिकली अपोजिट आणि हे मग हे PQA आणि RS हे सिमिलर दाखवा. PQ अपॉन RS हा PQ अपॉन RS हे करस्पॉन्डिंग साइड्स घ्या तिन्ही त्याच्या करस्पॉन्डिंग साइड हे AA टेस्टनं दाखवा आणि मग त्याच्यामध्ये या ठिकाणी हे ठेवून द्या गिवन मध्ये AR इज इक्वल टू 5AP हा AP कट करा हा 1/5 येतो. PQ अपॉन SR 1/5 दाखवा. PQ इज इक्वल SR इज इक्वल टू 5PQ डायरेक्टली आपल्याला येतं या ठिकाणी. ठीक आहे, मला सांगा बरं याच्यामध्ये काही अवघड आहे का पोरांनो? काही अवघड नाहीये. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. थोडंसं डोकं जर लावलं आपल्याला तर हे डेफिनेटली अगदी सिंपल पद्धतीनं कळून जाईल. ठीक आहे, अगदी डेफिनेटली सिंपल पद्धतीनं कळून जाईल. याच्यामध्ये खूप काही असं रडण्यासारखं पण नाहीये आणि खूप काही बाबा आता सर कसं करावं लईच अवघड आहे असलं पण म्हणायसारखं नाहीये बेटा. ठीक आहे, त्यामुळं चला मी आहे सोबत, घाबरायचं नाही. आता याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. याच्यानंतर काय रे पुढचा प्रश्न? चला बरं पुढचा प्रश्न घ्या बेटा. पुढचा प्रश्न हा बघा. क्वेश्चन नंबर 6 इन ट्रॅपेझियम ABCD इन ट्रॅपेझियम हा ट्रॅपेझियम आहे ABCD इन ट्रॅपेझियम ABCD साइड AB पॅरलल टू साइड DC साइड AB हा साइड AB पॅरलल टू CD आहे बरोबर आहे. साइड AB पॅरलल टू साइड CD. ओके, पुढे काय बेटा डायगोनल AC आणि BD इंटरसेक्ट इन पॉइंट DO. हा डायगोनल आहे बेटा. हा डायगोनल AC हा डायगोनल म्हणजे असा मधून जातो, डायगोनल मधून असा जातो ह्या इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला. आणि BD हा एक डायगोनल आहे. हे दोन्ही डायगोनल एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात. तो पॉइंट आहे O. कळली? फिगर आली बेटा लक्षात? या ठिकाणी फिगर आली लक्षात. इन ट्रॅपेझियम ABCD हा ट्रॅपेझियम आहे. AB पॅरलल टू CD आहे आणि CA आणि BD हे डायगोनल आहेत आणि ह्याच्यामध्ये O या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात. इफ AB इज इक्वल टू 20 DC इज इक्वल टू 6 OB इज इक्वल टू 50 फाइंड द OD. आपल्याला काय काढायचं बेटा? फाइंड OD. आपल्याला हा OD काढायचा आहे. बाकी त्यांनी काय काय व्हॅल्यू दिल्यात? AB 20 दिले, हा AB दिलाय 20, हा AB दिलाय 20. त्याच्यानंतर DC दिलाय 6 बेटा. त्याच्यानंतर हा जो DC आहे हा 20 आहे तर हा 6 दिलाय. त्याच्यानंतर OB दिलाय 15. हा OB जो आहे बेटा हा OB हा आहे 15 आणि आपल्याला OD काढायचा आहे फक्त. ठीक आहे, चला आता काय म्हणूयात आपण जे गिवन दिले बेटा, जे गिवन दिले ते लिहून घे. गिवन मध्ये काय साइड AB पॅरलल टू साइड DC हा साइड AB जी आहे ट्रॅपेझियमची ही साइड CD ला पॅरलल आहे आणि त्याच्यामध्ये साइड AB पॅरलल टू साइड DC लाईन DB इज अ ट्रान्सव्हर्सल. आपण काय म्हणलं हे AB आणि CD हे पॅरलल आहे एकमेकांना आणि हा DB जो आहे लाईन DB इज अ ट्रान्सव्हर्सल म्हणजे मधून गेलेला जो डायगोनल आहे त्याला म्हणलं आपण ट्रान्सव्हर्सल बरोबर आहे. साइड AB आणि साइड DC पॅरलल म्हणल्यानंतर DB इज त्याला ट्रान्सव्हर्सल आहे म्हणून सांगा. त्याच्यानंतर अल्टरनेट अँगल बघा बेटा याच्यामध्ये अँगल CDB आणि ADB अँगल CDB
आणि अँगल ADB हे या ठिकाणी काय येतात, अल्टरनेट अँगल येतात का, अँगल CDB आणि अँगल ADB, अँगल CDB आणि अँगल ADB ह्याच्यामध्ये अल्टरनेट अँगल येतात का बघा. अँगल CD अँगल काय येतं बेटा, अँगल CDB आणि ABD, अँगल ABD. लक्षात आलं, या ठिकाणी ABD घ्या, अँगल CDB आणि अँगल ABD, अँगल CDB आणि अँगल ABD, अँगल CDB, अँगल CDB, अँगल C, अँगल D आणि अँगल B, अँगल CDB आणि अँगल ABD. मी तुम्हाला अल्टरनेट अँगल कसं ओळखायचं ट्रॅपेझियम मध्ये ते लक्षात घ्या. हा CDB D इथं आणि हा ABD इथं. ठीक आहे, बघा हा आणि हा अल्टरनेट म्हणजे काय, इकडं असा आणि इकडून असा, इकडं असा, इकडून असा. हा अँगल CDB आणि ABD हे दोन्ही काय आहेत बेटा, अल्टरनेट अँगल आहेत. अँगल CDB काय म्हणूयात आपण त्याला, अँगल CDB इज कॉन्करंट टू अँगल ADB, अल्टरनेट अँगल म्हणलं त्याला. आणि पुढे काय म्हणलं, अँगल CDO कॉन्करंट टू अँगल ABO, CDO, अँगल CDO कॉन्करंट टू अँगल ABO. याला आपण फक्त डायरेक्टली जे आपण ADB म्हणत होतो त्याला शॉर्ट मध्ये करून घेतलं CDO आणि इथं म्हणलं ABO. O आपण इथं सेंटरला ठेवला फक्त BOD करण्यासाठी. हा अँगल CDO बरोबर आहे, जो अल्टरनेट अँगल. पोरा इकडे लक्ष द्या, हा महत्वाचा पॉइंट आहे बग. जे आपण पहिल्यांदा अल्टरनेट अँगल असा करत होतो कोणी, CDB आणि ABD, आपण काय करायचं आता, O पर्यंत सेंटरला यायचं, CDOच म्हणायचं फक्त आणि ABDच म्हणायचं. ह्याच्यामध्ये आपल्याला हा BO आणि D मिळतो, म्हणजे एक लाईन ट्रान्सव्हर्सल कळते. अँगल CDO आणि ABO, हा BDO ह्याच्यामध्ये आपलं पहिला आपण म्हणू शकतो. अल्टरनेट अँगलच आहे, फक्त ह्या शेवटी OU दिला या ठिकाणी. आपण इथं पर्यंत थांबलो, आधी असं येत होतो, आता फक्त CDO म्हणलं आणि ABO म्हणलं. लक्षात आलं, त्याच्यामधून आपल्याला ही ट्रान्सव्हर्सल BO जो आहे या ठिकाणी, हा जो ट्रान्सव्हर्सल आहे या ठिकाणी, लक्षात आलं, त्याच्यामध्ये हा जो ट्रान्सव्हर्सल आहे या ठिकाणी बेटा, त्याच्यामध्ये हा जो ट्रान्सव्हर्सल आहे या ठिकाणी, तर हा ट्रान्सव्हर्सल आपल्याला लक्षात येणं खूप गरजेचं आहे. लक्षात आलं का बेटा, हा जो लक्षात आला का, हा मुद्दा या ठिकाणी काय म्हणलोय ते, हा मुद्दा लक्षात घ्या बेटा. लक्षात आलं का, हा इथे एक फिगर थोडंसं मी हे काढतो बेटा. लक्षात आलं, हा इथे O आहे, हा इथं O आहे. लक्षात आलं, हा मग या ठिकाणी व्हर्टिकली COD ABO झाला. पुन्हा आता इथं म्हणा COD आणि ABO, इन ट्रायंगल COD आणि AOB बघा, ABO इन ट्रायंगल CDO आणि ABO. याच्यामध्ये आता ह्या ट्रायंगल मध्ये दोन ट्रायंगल आहेत ना ट्रॅपेझियम मध्ये, हा CDO एक आहे, हा CDO एक आहे आणि ABO एक आहे. हा CD वरून आहे CDO आणि हा ABO आहे. ह्याच्यामध्ये बेटा आपल्याला काय सापडलं, आता इथं लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये काय सापडलं आपल्याला या ठिकाणी, आपल्याला इथं काय सापडलं ह्याच्यामध्ये, या ठिकाणी ह्याच्यामध्ये काय सापडलं, हा अँगल COD आणि BOA हा दोन्ही व्हर्टिकली अपोजिट इथे यासाठी सांगितलं आपण. अँगल COD आणि अँगल COD कॉन्करंट टू अँगल AOB व्हर्टिकली अपोजिट. आणि त्याच्यामुळे आपण या ठिकाणी म्हणतो COD आणि AOB हे AA टेस्टनी सिमिलर आहेत. बरोबर आहे, अँगल COD आणि AOB, अँगल COD आणि AOB बघा, अँगल COD आणि AOB हे अल्टरनेट अँगल आणि व्हर्टिकली अपोजिट ह्या AA टेस्टनी सिमिलर आहेत. ट्रायंगल COD आणि ट्रायंगल COD सिमिलर टू ट्रायंगल AOB, ट्रायंगल COD सिमिलर टू ट्रायंगल AOB हे AA टेस्टनी या ठिकाणी काय म्हणूयात आपण, AA टेस्टनी या ठिकाणी हे आहेत, सिमिलर आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी आता म्हणायचं OD अपॉन OB आपल्याला जे काढायचं, आपल्याला काय काढायचं आहे, OD काढायचं होतं. या ठिकाणी इथं लक्षात घ्या, OD काढायचं आपल्याला, हा OD
मग मी काय म्हणलं ओडी अपॉन ओबी, हा ओडी या ठिकाणी इथूनच घेतला, हा ओडी इथला 2 आणि इकडचे 2, ओडी अपॉन ओबी बरोबर आहे, ओडी अपॉन ओबी आणि डीसी अपॉन हा हे इथले 2 इथले 2, हा डीसी इकडचा एक आणि एबी एक बरोबर आहे. ओडी बघा हा ओडी अपॉन बीओ ओबी म्हणा किंवा डीसी, डीसी कुठे आहे, हा डीसी हा डीसी हा डीसी अपॉन एबी, डीसी अपॉन एबी. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रोपोर्शनल. जे ट्रायंगल आहे वरून एक आणि खालून एक त्याच्या करस्पॉन्डिंग साइड ह्या प्रोपोर्शन मध्ये असतात, त्याच्यामुळे इज इक्वल टू मध्ये घेतलं. प्रोपोर्शन मध्ये म्हणजे अशा पद्धतीने लिहावं लागेल, ओडी अपॉन ओबी, हा जो आहे ओडी हा ओडी आणि ओबी एकमेकाखाली आणि हा सीडी आणि हा बीए एकमेकाखाली टीसी. तुम्ही इथून पण लक्षात घेऊ शकता, हा ओडीच्या खाली हा ओबी, हा डीसीच्या खाली हा बीए. ठीक आहे. त्याच्यानंतर देअरफॉर म्हणलं ओडीची ओडी काढायचंय, ओबीची व्हॅल्यू इथं दिलेली आहे बेटा गिवन मध्ये 15, ओडीची व्हॅल्यू 15 गिवन मध्ये दिली आहे, ओडीची व्हॅल्यू 15 गिवन मध्ये दिली आहे. त्याच्यानंतर ओडीची व्हॅल्यू दिली नाही, ओबीची 15 दिली आहे, डीसीची 6 दिली आहे, एबीची 20 दिली आहे. आपल्याला काढायचे ओडी, ओडीच्या अपोजिटचं 20 खाली घ्या डिनॉमिनेटरला, 15 × 6 वरती घ्या न्यूमरेटरला, 15 × 6 अपॉन 20. डीडी ओडी किती आलं बेटा या ठिकाणी, ओडी किती आलं, मग ओडी आलं हा लक्षात घ्या 15 5 15 सख्खी 90, 90 अपॉन 20, 90 अपॉन 20 येतं 45, 4.5 आपलं आन्सर येतं. लक्षात आलं, 90 अपॉन 20 येतं 4.5. ओडी किती येतं बेटा या ठिकाणी, 4.5 येतं. कळलं का याच्यामध्ये काही डिफिकल्ट आहे का बेटा, हे लक्षात येते का, काही डिफिकल्ट आहे का मला सांगा बरं. अगदी किती सिंपल आहे. ह्याच्यामध्ये केवळ अल्टरनेट अँगल्स, ट्रॅपेझियम मध्ये अल्टरनेट अँगल्स आणि या ठिकाणी आपल्याला व्हर्टिकली अपोजिट आणि मग हे सिमिलर ट्रायंगल दाखवायचा आणि मग करायचं. हे जॉमेट्रीची 2-3 वेळेस प्रॅक्टिस करावी लागते बेटा, लिहावं लागतं, समजून घ्यावं लागतं. मी सांगतोय एक एक तुम्हाला, एक एक ओळ तुम्हाला समजून सांगतोय. डोक्यात प्रत्येक मुलाच्या गेलं पाहिजे बेटा, लक्षात आलं, प्रत्येक मुलाच्या हे डोक्यात गेलं पाहिजे. तुम्ही 3-4 वेळेस जॉमेट्रीच्या अशा गोष्टी आहेत, तुम्ही 3-4 वेळेस जेव्हा बघाल तेव्हाच त्या 100% कळतात. असे तसे कळत नाहीत. पहिले 2-3 चॅप्टरला तुम्हाला परत परत बघावं लागेल, परत परत बघावं लागेल. अल्जेब्रा लगेच लक्षात येईल, पण जॉमेट्रीला परत परत बघावं लागेल बेटा, कारण लिहायचं असतं आपल्याला. आपला पेन आपल्याला त्याप्रमाणे आपलं डोकं चाललं पाहिजे. कळलं सर्वांना, त्यामुळे घाबरू नका, मी घेणारच आहे, काळजी करायची गरज नाही. ठीक आहे, हे कळलं सर्वांना, 6वं कळलं का. चला याच्यानंतर आता 7वं बघायचं आपल्याला. 7वं काय बेटा, 7वं काय या ठिकाणी, इन ABCD is a parallelogram, point E is on the side BC, ABCD is a parallelogram. त्यांनी काय म्हणलंय, हा ABCD हा पॅरलोलोग्राम होता. पॉइंट E is on the side BC, पॉइंट E is on the side BC. ह्या BCच्या साईडला E पॉइंट आहे. पॉइंट E इज त्याच्यावर पॉइंट म्हणजे BCच्या खालच्या बेसवर पॉइंट E आहे. ओके, लाईन DE इंटरसेक्ट रे AB, लाईन DE इंटरसेक्ट रे AB बरोबर आहे, रे AB ॲट पॉइंट T. बघा या ठिकाणी लाईन DE इंटरसेक्ट हा जो आहे या ठिकाणी हा DE अशी या पद्धतीने इथं जॉईन करून आपल्याला फिगर ऑलरेडी दिलेली आहे. इंटरसेक्ट AB ॲट पॉइंट T. प्रूफ दॅट DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू T. आता प्रूफ काय करायचंय, DE इंटू BE. बघा DE हा DE इंटू BE, DE इंटू BE, DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू T इज इक्वल टू CE इंटू T. बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू ET. बरोबर आहे, T हे प्रूफ करायचंय. मग या ठिकाणी व्हेरी सिंपल आहे, अवघड काही नाही आहे. या ठिकाणी मी काय म्हणलं बेटा, या ठिकाणी काय म्हणलं लक्षात घ्या, एक एक ओळ लक्षात सांगतो तुम्हाला. सेगमेंट AB पॅरलल टू सेगमेंट CD म्हणा, सेगमेंट AB पॅरलल टू सेगमेंट CD, हा AB पॅरलल टू सेगमेंट CD म्हणा, हा AB पॅरलल टू सेगमेंट CD. फिगर मध्ये म्हणायचं सेगमेंट AB पॅरलल टू सेगमेंट CD, अपोजिट साइड ऑफ पॅरलोग्राम आर पॅरलल.
पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड्स कशा आहेत बेटा, अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम इकडचे अपोजिट इकडं, म्हणजे हे ए बी पॅरलल टू सी डी, सेगमेंट ए बी पॅरलल टू सी डी, अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर पॅरलल, दॅट इज सेगमेंट ए टी पॅरलल टू सेगमेंट सी डी, दॅट इज सेगमेंट ए बी, बघा कुठे या ठिकाणी, मग या ठिकाणी सेगमेंट दॅट इज सेगमेंट ए टी पॅरलल टू सी डी, ए टी कुठे बेटा, ए टी हे बघा हा सेगमेंट ए टी पॅरलल टू सी डी, जसा ए बी पॅरलल ह्याला आहे डी सी ला, तसाच हा ए टी जो आहे बेटा, हा जो ए टी आहे हा ए टी पण ह्यालाच पॅरलल असणार आहे, पॅरललच आहे, बरोबर आहे, दॅट इज सेगमेंट ए टी पॅरलल टू सी डी, जसा ए बी पॅरलल होता, हा ए बी पॅरलल हेला आहे तसा हा पण पॅरललच दिसतो का नाही. पॅरलल म्हणजे काय बेटा, पॅरलल म्हणजे असं सरळ आपण शाळेमध्ये जसं एका लाईनीमध्ये उभारतो का नाही, तसं आहे बघा, ही आणि ही पॅरलल आहे, समान आहे, आणि ही असा पूर्ण ए बी आणि सी डी हे पण आहे, आणि ए टी आणि डी सी पण आहे, त्यालाच आपण म्हणलं ए बी टी. आणि मग ज्यावेळेस आपण ए टी आणि सी डी म्हणलं, हा ए टी आणि सी डी म्हणलं, सी डी पॅरलल, मग त्यावेळेस ए बी टी अशा पद्धतीने आपल्याला मिळतो. लाईन टी डी इज अ ट्रान्सव्हर्सल, लाईन टी डी इज अ ट्रान्सव्हर्सल, हा टी इथं मधून गेलाय, ई पासून छेदलाय आणि डी ला मिळालाय, त्यामुळे हा टी डी जो आहे बेटा, हा टी डी ट्रान्सव्हर्सल आहे, लक्षात आलं, टी डी हा ट्रान्सव्हर्सल आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला अल्टरनेट अँगल मिळतात बघा इथे, ए टी डी इज कॉन्करंट टू अँगल सी डी टी, ए टी डी बघा, हा ए टी आणि डी, ए टी डी कोणत्या अँगलला कॉन्करंट आहे, हा सी डी टी, हा सी डी आणि टी, म्हणजे हा ए टी डी, हा ए टी डी आणि हा सी डी टी, हा सी डी टी, बरोबर आहे. म्हणजे हा आणि हा, ए पोरांनो इकडे बघा, हा आणि हा, बरोबर आहे, हा आणि हा काय आला, कॉन्करंट आला का नाही, पण अल्टरनेट अँगल आला, ए टी डी आणि सी डी टी अल्टरनेट अँगल, त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणलं, बी टी आणि सी डी, बी टी हा बी टी इथला सोडून दिला, इथून म्हणला बी टी ई आणि सी डी ई, बरोबर आहे, सी डी हा बी टी ई आणि सी डी ई एवढाच म्हणला. जे आपण सी डी टी म्हणत होतो ना, त्याला आपण डायरेक्टली सी डी ई म्हणला, ई शेवटीला येऊ दिलं, कारण हे आपल्याला ए बी टी आणि टी डी येऊ द्यायचंय, ए बी टी आणि टी डी येऊ द्यायचंय, टी डी, बरोबर आहे. आपण काय म्हणलं पहिल्यांदा, अल्टरनेट अँगल कुठले घेतले, ए टी डी आणि सी डी टी, तर ह्याच्यामध्ये आपण काय म्हणलं, दॅट इज बी टी म्हणला एक, बी टी ई एक म्हणला, आणि अँगल कॉन्करंट टू अँगल सी डी ई, कॉन्करंट टू अँगल सी डी ई, लक्षात आलं, ई इथं शेवटी आलं, दॅट इज म्हणून, त्याच्यामुळे ए बी टी आणि टी ई डी याला आपण पहिलं म्हणलं. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, इन ट्रायंगल बीई टी आणि सीई डी, इन ट्रायंगल बीई टी आणि सीई डी, इन ट्रायंगल बीई टी, हे बघा, हा इन ट्रायंगल बीई टी आणि सीई डी हे वर्टिकली अपोजिट आहेत का बघा, तरी ट्रायंगल म्हणा, इन ट्रायंगल बीई टी आणि सीई डी, इन ट्रायंगल बीई टी आणि सीई डी, इन ट्रायंगल बीई टी सी डी हे तर आपल्याला फ्रॉम 1 मधून कळाले, या ठिकाणी हे आहेत म्हणून, बरोबर आहे, टी आणि डी, बी टी या ठिकाणी बीई टी आणि सीई डी, बीई टी आणि इन ट्रायंगल बीई टी आणि सीई डी मध्ये बीटीई आणि सीडी हे अल्टरनेट अँगल आहेत, बीटीई आणि सीडी, बीटीई आणि सीडी, बीटीई आणि सीडी हे आपल्याला अल्टरनेट अँगल कळालेत फ्रॉम 1 मधून आहेत म्हणून. त्याच्यानंतर वर्टिकली अपोजिट कोणते आहेत या ठिकाणी, ह्याच्यामध्ये हा बीई टी आणि डीई सी, बीटी आणि डीई सी हे या ठिकाणी वर्टिकली आहेत. बीईटी आणि सीईडी हा ई आणि ई वर्टिकली अपोजिट कॉमन अँगल आला इथं, वर्टिकली अपोजिट. इन ट्रायंगल बीईटी आणि सीईडी, आता हे बीईटी जे आहे, इन ट्रायंगल बीईटी आणि सीईडी, इन ट्रायंगल बीईटी आणि सीईडी हा बीई टी आणि सीईडी, तर हे जे ट्रायंगल आहेत हे ए टेस्टनी वर्टिकल अपोजिट, ह्याच्यामध्ये आपल्याला वर्टिकली अपोजिट आणि अल्टरनेट अँगल लक्षात घेणं गरजेचं होतं. त्यामुळे हे बीईटी आणि सीईडी हे या ठिकाणी ए टेस्टनी सिमिलर आहेत असं दाखवलं इथं. देअरफॉर ट्रायंगल बीईटी सिमिलर टू ट्रायंगल सीईडी बाय ए टेस्टनी सिमिलर आहेत म्हणून दाखवलं. याच्या करस्पॉन्डिंग साईड घ्या बेटा. आता करस्पॉन्डिंग काय घेतल्या, हा बी ला हा सी घेतला, बी ला
हा सी घेतला, ईटीला काय घेतला बेटा, ईटीला हे बघा हा ईटीला डी घेतला, हा डी घेतला, ईटीला हा डी घेतला, ईटीला डी घेतला. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रपोर्शन, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रपोर्शन. मी त्याला बी इंटू डी लिहिलं, बी इंटू डी, सी इंटू टी, सी इंटू टी. अशा पद्धतीनं आपलं देअरफॉर म्हणून आन्सर आलं बेटा. कळलं का? परत एकदा बघायचंय ट्रान्सव्हर्सल काय, एडी आणि बीडी बीसी पॅरलल आहे, पुन्हा एटी आणि हा डी पॅरलल होतो, ए बी आणि डीसी पॅरलल असल्यावर एटी आणि बीसी पण पॅरलल आहे. अल्टरनेट अँगल, दोन अँगल आहेत बीई टी आणि डीई सी, याच्यामध्ये पॅरल अल्टरनेट अँगल एटीई म्हणा किंवा एटी डी म्हणा, आणि त्याच्यानंतर अल्टरनेट अँगल इथून एक होतो सीडीटी. तर हे अल्टरनेट अँगल झाले की वर्टिकल अपोजिट एक आहेत बीईटी, हा बीईटी आणि सीईडी हे वर्टिकल अपोजिट आणि अल्टरनेट अँगल, आणि दोन हे ट्रायंगल जे आहेत बीईटी आणि सीईडी आपण ह्याला काय म्हणा, सिमिलर म्हणा, आणि डायरेक्टली सिमिलर म्हणून तुम्ही ट्रान्सव्हर्सल पण म्हणू शकता. आणि मग हे सिमिलर म्हणून बी अपॉन सी टी अपॉन डी करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणा, आणि मग हे तुम्हाला अपोजिट मल्टिप्लाय करून तुम्ही हे प्रूफ करू शकता. बरोबर आहे? कळलं का? काही डिफिकल्ट आहे का बेटा याच्यामध्ये? काही सुद्धा डिफिकल्ट नाहीये. ओके, आमच्या मुलांना काही मुलांना थोडंसं अवघड वाटत असेल, घाबरू नका बेटा. तुम्हा सर्वांना जरी थोडंफार हे वाटत असेल तर मला फोन करा, मी समजून सांगतो तुम्हाला. काळजी करू नका, 100%. मला आधी काय करायचंय, हे जे सगळी सिमिलॅरिटीची एक एक्सरसाइज आहे, एक एक्सरसाइज 100 वेळेस बघायचे, एक प्रश्न 10 वेळेस बघायचा आहे, आणि मग मला म्हणायचं की सरी गोष्ट कळाली नाही. बेटा रोज मॅथमॅटिक्स 2 तास करायचे, 2 तास मॅथमॅटिक्स करा, वर्षभर करा. 100 पैकी 1 मार्क जरी कमी पडला ना, मी तुम्हाला घरी म्हणजे मला काय करायचंय ते करा बेटा. मी तुम्हाला आज चॅलेंज देतो, तुम्ही हे सगळे जे व्हिडिओज आहेत बेटा, एक व्हिडिओ 10 वेळेस बघायचा आहे, एक व्हिडिओ 10 वेळेस बघायचा आहे, आणि परत मार्क्स कसे कमी जास्त होतात त्याच्यावर आपण चॅलेंज घेऊ. लक्षात आलं? त्यामुळे घाबरायचं अजिबात नाहीये. पालकांना सुद्धा मी हेच सांगतोय. आता माझं वाटलंच तर 2 मिनिट पालकांना समोर बसवा व्हिडिओच्या, योगेश सर काय सांगत आहेत. मी पालकांना सांगतो की पोरांना मराठी इतिहास वगैरे कमी करू द्या, गणित महत्वाचा विषय आहे. गणिताला 2 तास कंपल्सरी डेली वेळ द्याच. सगळ्या क्लासेस, शाळा सगळं करून गणिताला माझे व्हिडिओ बघण्यासाठी 2 तास वेळ द्या. 1 मार्क जरी कटला बेटा, मी तुम्हाला सांगतो मग कसा कटतो. कटूच शकत नाही. तुम्ही 2 तास बघायचंय, ते परत बघायचे, रिव्हिजन करायचे, 100% कळणार आहे. हातामध्ये पेन ठेवायचा आहे, सराव करायचा आहे. आणि मी सांगतोय ते फक्त ऑब्झर्वेशन, निरीक्षण बेटा. हे असं आलं, हे इथून असं आलं, ही टेस्ट अशी होती, ह्याच्यामध्ये असं आहे, करस्पॉन्डिंग साइड असतात, हे असं आहे, हे 100% तुम्हाला लक्षात आलं पाहिजे प्रत्येक गोष्ट. ठीक आहे? चला, याच्यानंतर आता पुढचा आपल्याला बघायचंय. हा प्रश्न आपण बघितला. कुठला होता? 7वा प्रश्न होता. याच्यानंतर आता 8वा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. 8th क्वेश्चन बघायचा आहे. 8th क्वेश्चन बघा बेटा. 8th क्वेश्चन काय या ठिकाणी, इन द फिगर सेगमेंट AC अँड सेगमेंट BD. पोरो बघा, सेगमेंट AC हा B आहे बरं का. सेगमेंट AC हा सेगमेंट AC आणि सेगमेंट BD, आणि हा BD, हा AC आणि हा BD. काय बेटा, सेगमेंट AC आणि सेगमेंट BD इंटरसेक्ट इच अदर इन पॉइंट P. हे इंटरसेक्ट होतात पॉइंट P मध्ये. सेगमेंट AC आणि BD ह्या P मध्ये इंटरसेक्ट होतात. अँड AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. AP अपॉन CP हे काय होतं बेटा, AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. AP upon CP is equal to BP upon DP. Prove that triangle ABP similar to similar to CDP. बघा, हा या ठिकाणी ABP similar to CDP का? या ठिकाणी काय म्हणले? CDP. बरोबर आहे. काय करायचंय? CDP म्हणजे हा
CDP हा या ठिकाणी म्हणजे हा ट्रायंगल या ठिकाणी ह्या ट्रायंगलशी सिमिलर आहे सांगायचे. ADP ABP बरोबर आहे, ABP आणि CDP. ठीक आहे, हे दोघं सिमिलर आहेत दाखवायचे. ठीक आहे बेटा, चला प्रूफ म्हणा इन ट्रायंगल ABP आणि CDP. ABP आणि CDP ह्या ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल इथलंच दिलेलं आहे तो. इन ट्रायंगल ABP आणि CDP, ABP आणि CDP, ABP आणि CDP. इन ट्रायंगल ABP आणि CDP, AP/CP. आता या ठिकाणी AP/CP कसं केलंय आपण त्यांनी दिलेलं आहे गिवन या ठिकाणी. हे ट्रायंगल लिहा जसं असतं ट्रायंगल ABP आणि CDP, ट्रायंगल ABP आणि CDP, AP/CP आणि BP/DP, AP/CP इज इक्वल टू BP/DP हे गिवन आहे. आणि ह्याच्यामध्ये बेटा APB आणि CDP, APB आणि CDP, APB आणि व्हर्टिकली अपोजिट आहेत का? APB आणि CDP, APB आणि CPD, APB आणि CPD. हा इथं CPD आहे बेटा, CPD, APB आणि CPD. या ठिकाणी हे PP व्हर्टिकली अपोजिट आहेत. APB CPD हे कसे आहेत बेटा? हे व्हर्टिकली अपोजिट आहेत का नाही? हे व्हर्टिकली अपोजिट आहेत का नाही? लक्षात आलं? APB आणि CPD हे तुम्ही फक्त हे लिहिलं, हे लिहिल्यानंतर हे जशाच तसं इथं लिहिलं गिवन म्हणून. आणि ह्याच्यामध्ये काय म्हणलं? APB इज कॉन्करंट टू CPD, अँगल CPD, अँगल APB कॉन्करंट टू अँगल CPD, व्हर्टिकली अपोजिट आहेत हे PP, हा विकला हा APB आणि CPD व्हर्टिकली अपोजिट आहेत म्हणून सांगितलं. ट्रायंगल ABP सिमिलर टू ट्रायंगल DCP. हेन्स या ठिकाणी मी काय म्हणलं? ट्रायंगल ABP हा ट्रायंगल ABP सिमिलर टू CDP बाय SAS टेस्ट. बरोबर आहे, ही साइड आहेत आणि ही अँगल आहे, त्यामुळे मी काय म्हणलं या ठिकाणी ABP आणि CDP हा SAS टेस्टनी सिमिलर आहे. अँगल एकच आहे बेटा आणि साइड आहेत, SAS या टेस्टनी हे सिमिलर येतं. ठीक आहे, एवढंच दाखवायचं. याचा प्रूफ एवढाच आहे बेटा. प्रूफ म्हणा हे ABP आणि CDP असं लिहा, त्याच्यानंतर हा जशाच तसाला AP/BP हे जशाच तसं लिहा. गिवन म्हणा, गिवन म्हणल्यानंतर ह्याच्यामध्ये या इथे फिगर मध्ये APB CPD हे व्हर्टिकली अपोजिट आहेत म्हणून सांगा. त्याच्यामुळं हे जे सिमिलर आहे ते सिमिलर दाखवा. ABP सिमिलर टू ट्रायंगल CDP बाय SAS टेस्ट. ठीक आहे, देअरफॉर म्हणून हे असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. लक्षात येतं बेटा? काय याच्यामध्ये किती सोपं आहे मला सांगा बरं. लक्षात आलं का? किती सोपं आहे, काय अवघड आहे का? 3 स्टेपची पण हे नाहीये, फक्त तुम्हाला व्हर्टिकली अपोजिट आहे ते सांगितलं पाहिजे ह्याच्यामध्ये. आणि हे गिवन जशाच तसं लिहून व्हर्टिकली अपोजिट हे APB आणि CPD. बाकी हे अँगल तर इथंच दिलेत ट्रायंगल या ठिकाणी. इन ट्रायंगल APB आणि CDP हेच आहे इन ट्रायंगल ABP आणि CDP. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? काही अवघड आहे का ह्याच्यामध्ये? बेटा ह्याच्यामध्ये काही सुद्धा अवघड नाहीये. कळलं सर्वांना? काही सुद्धा अवघड नाहीये. परत एकदा बघायचंय. ठीक आहे, चला आता हा 9वा प्रॅक्टिस सेट 1.3 मधला हा 9वा आहे, 9वं एक्झाम्पल आहे. काय म्हणलं या ठिकाणी? इन द फिगर इन ट्रायंगल ABC पॉइंट D is on side BC is such that angle BAC is concurrent to angle is concurrent to angle ADC. काय म्हणले प्रश्न या ठिकाणी? लक्षात आला बेटा? इज इक्वल टू BAC आणि हे इक्वल आहे बेटा. कॉन्करंट म्हणण्यापेक्षा इथे इक्वल म्हणा, हे इक्वल म्हणा या ठिकाणी. इज इक्वल टू अँगल ADC. प्रूव्ह दॅट CA² इज इक्वल टू CB इंटू CD. ठीक आहे, आता बघा हे फिगर दिले या ठिकाणी ABC इथं दिला, इथं D आणि ह्या CAC असं दिलंय. ह्याच्यामध्ये काय? ट्रायंगल ABC बरोबर आहे. ट्रायंगल ABC हा ABC, पॉइंट D ऑन साइड BC हा जो आहे हा पॉइंट D आहे बेटा, हा BC च्या साइडला आहे असं म्हणलं या ठिकाणी. ओके, इज सच दॅट अँगल BAC इज इक्वल टू अँगल ADC. BAC आणि ADC हा जो अँगल आहे BAC, हा जो अँगल आहे BAC तोच ADC हा इक्वल आहे म्हणतोय. त्यांनी ऑलरेडी दिलंय
अँगल BAC, अँगल BAC आणि अँगल ADC, अँगल ADC म्हणजे अँगल A आणि अँगल D हे इक्वल आहेत म्हणते. ठीक आहे, आपल्याला हे CA² इज इक्वल टू CB इंटू CD दाखवायचं आहे. त्यामुळे मी या ठिकाणी म्हणलं प्रूफ इन ट्रायंगल BAC आणि ADC, ह्याच ट्रायंगल मध्ये घेतलं मी BAC आणि ADC, इन ट्रायंगल BAC आणि इन ट्रायंगल ADC. बघा अँगल BAC आणि ADC हेच ट्रायंगल गिवन मध्ये जे होते त्याला मी ट्रायंगल म्हणलं. इन ट्रायंगल BAC अँड ADC BAC आणि ADC हे ऑलरेडी तिने गिवन दिले, कॉन्करंट आहेत. अँगल आहे हा, अँगल BAC इज इक्वल टू अँगल ADC हे कॉन्करंट आहेत, इक्वल दिलेत. BAC इज कॉन्करंट टू अँगल ADC हा या ठिकाणी गिवन म्हणून दिलाय. पुन्हा अँगल ACB कॉन्करंट टू DCA, अँगल ACB बघा हा A हा C आणि हा B, अँगल ACB, अँगल ACB टू DCA, अँगल ACB आणि DCA, ACB हा C बेटा कॉमन आहे का नाही ह्याच्यासाठी, ह्या ट्रायंगल मध्ये ACB DCA, ACB DCA बघा C डबल येतोय का नाही, म्हणून या ठिकाणी हा ACC जो आहे कॉमन अँगल आहे. ऑलरेडी तिने तर एक गिवन दिलाय आपल्याला आणि एक कॉमन अँगल आहे, त्याच्यामुळं हे BAC आणि ADC हा ट्रायंगल जो आहे बेटा BAC आणि ADC हा AA टेस्टने सिमिलर आहे. ट्रायंगल BAC हे सिमिलर टू ADC, ट्रायंगल AA टेस्टने बेटा पहिल्यांदा एक कॉमन काढला, त्यांनी ऑलरेडी पण दिलेला आहे AA टेस्ट. दोन अँगल आहेत, AA टेस्टने सिमिलर म्हणला कोणता, हाच ट्रायंगल BAC आणि ट्रायंगल ADC, हा ट्रायंगल BAC, हा ट्रायंगल BAC आणि ADC हा या ठिकाणी AA टेस्टने आपण कॉमन म्हणला. याच्यामध्येच आता आपण काय केलं बेटा, करस्पॉन्डिंग साइड काढल्या BAC मधल्या. काढा बेटा, पहिल्यांदा काढा CA, हा CA हे बघा इथं CA, हा CA ला कोणती येणार DC येणार, CA ला खाली येणार DC आणि मग इथं कोणता CB, हा CB ला येणार CA बरोबर आहे, CB ला येणार CA, AC ला येणार DC, BC ला येणार CA. इथलंच लिहायचं बघा, हा जो आता ह्या ट्रायंगल मधला हा CA साइड घेतली इथं CA, हा C आणि A घेतली तर इथली घ्यायची C आणि D, CA ला C आणि D आणि पुढे काय बेटा CB. आता इथे काय आहे बघा CB, तर ह्याला काय घ्यायची CA, CB ला CA, दोन्ही घेतला बेटा. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रपोर्शन, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रपोर्शन, करस्पॉन्डिंग म्हणून हे जे ट्रायंगल आहेत ह्याच्यातल्या ह्या साइड घेतल्या त्याच्या सिमिलर आहेत म्हणून. आणि मग लक्षात आलं हा CA डबल आहे, CA चा स्क्वेअर होतो, CA चा स्क्वेअर होतो CB इंटू CD, CB इथं आहे CD इथं आहे बेटा. प्रूफ तेच करायचं होतं, CA² CB इंटू CD. किती सोपं आहे मला सांगा बरं. अरे बाळांनो किती सोपं आहे, काय अवघड आहे याच्यामध्ये. हेच फक्त ट्रायंगल होता जो दिलेला, हा अँगल दिला, ह्याला ट्रायंगल मध्ये कन्वर्ट केलं, सिमिलर दाखवला. पहिल्यांदा गिवनचा अँगल आहे ऑलरेडी तिने म्हणलाय, पुन्हा कॉमन अँगल काढला हा C, हा BCA आणि ACD हा जो काही आहे या ठिकाणी आपण CC BAC आणि ADC DCA कॉमन अँगल दाखवला आणि BAC आणि ADC मध्ये AA टेस्ट म्हणलं. CA अपॉन CD ह्याच्यामध्ये आपण करस्पॉन्डिंग साइड्स घेतल्या, हा CA आणि परत काय घेतला CA आणि CD बघा, हा CD आणि पुन्हा नंतर CB अपॉन AC, AC डबल व्हायला AC चा स्क्वेअर केला, CB इंटू CD. हेच प्रूफ करायचं होतं. काय अवघड आहे का मला सांगा बेटा, काही सुद्धा अवघड नाहीये, परत एकदा बघायचंय. बघा 1.3 एक्सरसाइज थोडीशी टफ वाटली असेल पण परत एकदा बघायचे. जॉमेट्रीच्या प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला डीप मध्ये जायचंय, मी समजून सांगतोय. माझ्या चेहऱ्याकडे बघायचंय, हाताकडे बघायचंय, परत प्रश्न सोडवायचा आहे बेटा. एवढं सोपं नसतं, यश मिळणं एवढं सोपं नाहीये, प्रॅक्टिस करावी लागते. योगेश सर योगायोगानं तुम्हाला मिळाले, सगळं छान होणार आहे पण तुम्हाला स्वतःला पण करायला पाहिजे. मी सगळं तुम्हाला सांगणार आहे पण ते 2 तास तुम्ही बघितलं पण पाहिजे. लक्षात आलं. एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की सर आज मला हे करावं वाटत नाही तर थोडं थांब, पण तू कंटिन्यू बघ, तू व्यवस्थित बघ, तुझ्या रूम मध्ये अभ्यास कर, ग्रंथालयात अभ्यास कर, कुठंतरी अभ्यास कर, एका जाग्यावर बसून बघ, इंटरनेटची स्पीड व्यवस्थित ठेव आणि हे सगळं करत असताना मग तुला प्रॅक्टिस करायची बेटा. घाबरायचं नाही, 100% कळणार आहे. ठीक आहे, व्यवस्थित बघायचंय, परत बघायचंय आणि एक चॅनल आहेत सोडवायचे. बऱ्याच मुलांना 9वी पर्यंत असं डोक्यावरून गेलेलं आहे सगळं गणित, म्हणजे कुठेतरी त्याचा कचरा केला होता तुम्ही. पण विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला इथून कळतं की नेमका अभ्यास कसा करायचा आहे, कारण मी आलेलो आहे. घाबरायचं अजिबात नाहीये, प्रश्न सराव करा, नंबर ऑफ क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आता थांबूयात. पुढचा प्रॅक्टिस सेट
1.4 आपण नंतर बघूयात. धन्यवाद. थँक्यू सो मच.